2005ची बॅच, म्हणजे या कॉलेजची तिसरी बॅच म्हणायला हरकत नाही. त्यावेळेस आमचे छकुले सर हे मराठी शिकवायचे, बानकर सर हे मराठी शिकवायचे, छकुले सर हे इंग्रजी आणि इतर सब्जेक्ट शिकवायचे आणि पाटील सर हे प्राचार्य होते आणि त्यामध्ये ते अर्थशास्त्र हा विषय घेऊन शिकवायचे. त्यावेळेची मजा ही वेगळीच होती, कारण सर हे सर प्लस मित्रासारखे आम्हाला वागवायचे आणि त्यातूनच आमचं ते वर्ष हे फार सुखद गेलेलं आहे. एकदम चांगले होते आणि आपला फ्रेंड सर्कल पण चांगला होता. त्यामुळे काही लोकांना त्या शब्दाचं गांभीर्य दिसत नाही.
आणि हा शब्द कालांतराने टीचिंग मध्ये बदलला. काही बैताड बेलणे वगैरे माहित असेल, माहित आहे ना? जर विचारले तर अशा वेळेस आपल्याला त्या वर्गात बसल्यासारखे वाटू शकते. आणि त्यामुळे या सर्वांनाच या ठिकाणी सर्वप्रथम सर्व माझ्या नियोजनाच्या संदर्भात जे बैठक झाली होती त्या बैठकीनुसार, त्या विद्यार्थ्यांच्या नियोजनानुसार या ठिकाणी काही गोष्टी, काही सूचना त्यांच्यातर्फे सुचवण्यात आल्या होत्या. आणि त्या सूचना अशा होत्या की माझे विद्यार्थ्यांचं स्नेह संमेलन झालं पाहिजे. समाजामध्ये जीवन जगत असताना एकमेकाची ओळख, परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना, परस्पराबद्दल आपुलकीची भावना समाजामध्ये जीवन जगत असताना मनुष्यामध्ये असणे आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या महाविद्यालयामधून जे विद्यार्थी शिक्षण घेऊन गेलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं एका विशिष्ट दिवशी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम व्हावा अशा प्रकारची इच्छा सर्वांची होती. परंतु या ठिकाणी अकोला बाजारच्या विद्यार्थ्यांनी थोडी जास्त निर्माण करून त्यांच्या सूचनेला मान देऊन त्यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या नियोजनानुसार आजच्या तारखेचं आपण नियोजन करून सर्व माझे विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकत्र बोलवण्याचा मान दिला होता. आणि त्या उद्देशानुसार आपण सर्व माझे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाला. त्याबद्दल नक्कीच सर्वांचं अभिनंदन, सर्वांचं स्वागत आहे. कारण आज धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला संपूर्ण जीवन जगत असताना अनेक अडचणी आहे, अनेक व्यस्तता आहे. त्या सर्व व्यस्ततेमधून आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल नक्कीच आपलं अभिनंदन करणे आवश्यक आहे. परंतु या नियोजित कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे कारण आपण लोकशाही देशामध्ये राहतो. लोकशाहीमध्ये सर्वच घटकांना आदर करणे आवश्यक आहे. आणि या दृष्टीने आपण नेहमीच विचार करतो. आपण एकट्या दुकट्याला विचारत नाही. कारण बोलत असताना सर्व समुदाय असते. समुदायामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला अशा प्रकारची संधी मिळते त्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत चला. तर असं दिलेल्या सर्व सूचना याचा अर्थ असा होता की तुम्हाला समजलेले आहे. पुन्हा एकदा त्याचं रिपिटेशन करतो की आपल्याला प्रथमतः गेल्याबरोबर जेवण करायचं आहे. जेवण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, तुमचा सत्कार समारंभ घ्यायचा आहे. तुमच्या सत्काराला अडचण नाही त्याचं आपण थोडंसं विलंबाने घेऊ कसं जावं. बिलकुल व्हिडिओ घेतात विद्यार्थी ना. अरे विद्यार्थी जबरदस्त आहे. म्हणून वसूल करताय म्हणून मतलब दोन्ही आले आराम चालले अजूनही तशीच आहे. पण काही अपडेट नाही. मग आता काय करते हॅलो 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 चेक फोटो धन्यवाद धन्यवाद. गीताचे सादर केलेले आहे. सर्वांनाच मित्र असे असलेली 53 वर्षापर्यंत आपल्या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचे आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता आणि आपल्या कार्यक्रमाकरिता या ठिकाणी स्टेजवर यावं अशी मी विनंती करतो. आणि जगन साहेब यांना सुद्धा विनंती आहे की त्या सर्व त्यांनी या ठिकाणी मंचावर स्थानापन्न व्हावं. अश्विनीताई कावळे आमच्या संचालिका त्यासह
सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्या सर्वांनी स्टेजवर यावं. सीतारामजी आले या अरे सर कार्यक्रमाला सुरुवात होईल म्हणून अजित भाऊ पवार यांचं दुःखद निधन आज झालेलं असल्यामुळे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण या ठिकाणी 2 मिनिटाचं सर्वांनी मौन पाळायचं आहे. त्यामुळे सर्व मान्यवरांना तथा सर्व माजी विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे. कृष्णभाऊ कावळे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ग्रहण करावं. माननीय डॉक्टर कृष्णभाऊ कावळे जे आपल्या महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य विकास फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यासह आपल्याला या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था करून देत असतात. आपल्या अकोला बाजारातील प्रथम नागरिक माननीय योगेश भाऊ राजूरकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करावे. माननीय योगेश भाऊ राजूरकर हे नेहमीच आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. ते उपस्थित असतात म्हणजेच एकंदरीत अकोला बाजार येथील समस्त नागरिक त्यांच्या वतीने ते उपस्थित असतात. संपूर्ण अकोला बाजार एक प्रकारे सरपंच जर उपस्थित असेल तर संपूर्ण अकोला बाजार उपस्थित आहे असा त्याचा अर्थ होतो आणि ते नक्कीच आमच्या विनंतीला मान देऊन नेहमी उपस्थित राहतात. ते या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आहेत. त्यासह प्रवीण भाऊ मोगरे जे आपल्या कार्यक्रमामध्ये उपसरपंच आहेत, प्रवीण भाऊ गेले का आले होते तरी सुद्धा त्यांनी उपस्थिती लावली. काही तांत्रिक कारणामुळे अडचणीमुळे इमर्जन्सी कामामुळे ते निघून गेलेले आहे. तर असं नेहमी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात प्रवीण भाऊ मोगरे. त्यासह आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक माननीय जगधन साहेब जे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, ते जगधन साहेब हे प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासह योगेश भाऊ वर्मा जे अनेक कार्यक्रमाला येत नाही परंतु आज आले. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही विनंती करू तेव्हा तुम्ही येण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा बाळगतो. योगेश भाऊ वर्मा हे आपल्या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ते प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यासह आपल्याला नेहमी मार्गदर्शन करणारे, नेहमी आपल्याला सहकार्य करणारे आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक माननीय हमीद भाऊ पठाण हे सुद्धा या ठिकाणी प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासह आपल्या अकोला बाजारामध्ये आपल्या परिसरामध्ये सुपरिचित असणारे, सर्वांनाच नेहमी सहकार्याची भावना ठेवणारे, सर्वांसाठी धावून जाणारे असे आमचे राजभाऊ माधेश्वर हे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासह आपल्या परिसरामध्ये इंग्लिश मीडियम, इंग्रजी हे भविष्यासाठी एक भाषा अति आवश्यक आहे शिक्षण घेणे इंग्रजीमधून, आणि म्हणून के स्प्रिंगडील इंग्लिश मीडियम स्कूलची योग्य प्रकारे सांभाळणी करणारे आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र गौरवभाऊ कावळे हे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासह आमच्या महाविद्यालयाच्या संचालिका महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य विकास फाउंडेशन संस्थेच्या सहकारी या ठिकाणी एक आमच्या कार्यक्रमाला लेडीज पाहिजे होती आणि आपण स्त्री पुरुष समतेच्या दृष्टीने विचार करत असताना केलेला आहे. त्यासोबत आपल्या बँकेच्या प्रतिनिधी सुद्धा ते आहे, त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी आपण नव्याने सत्कार करणार आहोत, परंतु ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. त्यासह आपल्या कार्यक्रमात आलेच, परंतु यानंतर सुद्धा अशी अपेक्षा आहे ते म्हणजे आमचे मार्गदर्शक, आमचे एक प्रकारे आदर्श आपल्या कार्यक्रमाला नेहमीच उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक श्रावणभाऊ राठोड यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करावे. त्यासह त्यांनी या ठिकाणी प्रमुख अतिथीचे स्थान ग्रहण करावे. त्यासह भावना ठेवणारे आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक माननीय सुनील भाऊ कन्नावार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रमुख अतिथी स्थान ग्रहण करावे. म्हणजे तुमचे प्रतिनिधी कोणतरी पाहिजे होते की नाही प्रमुख पाहुण्यामध्ये, म्हणून एक माझे विद्यार्थी म्हणून या ठिकाणी माननीय गिरीश्वर जगताप जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यावं आणि या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून स्थान ग्रहण करावं. मंचावरील सर्व प्रमुख अतिथीगण त्यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन होत आहे, ती प्रज्वलन होत आहे. ज्यांनी या महिलांना शिक्षणाची या सावित्रीबाई फुलेंच्या घटनेसाठी या ठिकाणी मान्यवर या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेले आहे. समोर बघा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय डॉक्टर कृष्णभाऊ कावळे या ठिकाणी झालेले आहे. या ठिकाणी प्रथमतः आपल्या प्रकारे मूर्तिकार आहे असा पाईकराव, या पाईकरावच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर कृष्णभाऊ कावळे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे.
भाऊ कावळे यांचं स्वागत या ठिकाणी आपला माजी विद्यार्थी बाईकराव येण्यासाठी निमंत्रित करतो. आपल्या अकोला बाजार येथील चंद्रशेखर जोशी यांना, जो आमचा माजी विद्यार्थी आहे, तेव्हा चंद्रशेखर जोशी यांनी अमोल अवतरे करीत आहे. रेडी समोर बघा. त्या सहज झालेले आहेत. त्यासोबत धम्म परिषदेमध्ये नेहमीच इतरांना ते मार्गदर्शक आहे. माझ्या फोडण्याचं काम करत असतो. म्हणून सचिन चहांदे सुद्धा आपला एक विद्यार्थी आहे आणि स्वागत करीत आहे. समोर बघा. आपला सर्व माजी विद्यार्थी स्वागत या ठिकाणी करीत आहेत. कटकलवार यांचं स्वागत करीत आहे. आग्रहामुळे, गिरीश भाऊच्या सहकार्यामुळे या ठिकाणी त्यांनी संपूर्ण व्यवस्था सुव्यवस्थित या ठिकाणी केली. असे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय गिरीश भाऊ जगताप यांचं स्वागत राजूरकर करेल अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणून तुम्हा सर्व माझी या ठिकाणी बालभाऊचं स्वागत करत आहे. दोघं वयाने ज्येष्ठ आहे आणि गिरीश देवकळे यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने खरवळे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना सर्वप्रथम या ठिकाणी मी नमन करतो, अभिवादन करतोय. आज आपल्या या कॉलेजला 25 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने सन्माननीय आपल्या शाळेचे आधारस्तंभ ज्यांनी ही कॉलेज या ठिकाणी सुरू केलं असे डॉक्टर कृष्णाभाऊ कावळे आणि ज्यांच्या मार्गदर्शकातून आपण या ठिकाणी 25 वर्ष झाले आणि तुम्ही शिकलात असे आपले प्राचार्य सन्माननीय पाटील सर, उपस्थित असलेले माझे प्राध्यापक बंधू, आता सर्वांचे नाव घेत नाही, वेळ होत आहे. या ठिकाणी मला अत्यानंद होत आहे सांगण्याचा की एक छोटंसं रोपटं या परिसरामध्ये डॉक्टर कृष्णाभाऊ कावळे यांनी या परिसरातील 35 ते 40 गावामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉलेज नसताना हे कॉलेज या ठिकाणी सुरू केलं आणि आज पाहता पाहता 25 वर्ष या ठिकाणी या कॉलेजला झाले. सोबतच इतर शाखासुद्धा, विज्ञान आहे, कॉमर्स आहे आणि इंग्लिश मिडियमची शाळा आहे, वरिष्ठ महाविद्यालय, हे सर्व त्यांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी माझ्या या अकोला बाजार वासियांच्या वतीनं तसंच परिसरातील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं शतशः या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतोय, त्यांचं आभार मानतोय. पुढे सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं शैक्षणिक क्षेत्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कार्य करावं अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अश्विनीताई यांची सुद्धा बँक प्रतिनिधी या ठिकाणी निवड झाली, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतोय आहे. उपस्थित सर्व मान्यवर, आमचे मित्र पठाण साहेब, माझे मित्र राजूभाऊ मादेश्वर, गौरव भाऊ, योगेश भाऊ, आमचे सरपंच योगेश भाऊ, त्याचबरोबर साहेब आडे साहेब आणि उपस्थित माझे मित्र भालचंद्र कलाने, सुनील भाऊ कन्नावार, पोलीस पाटील कटपेलवारजी, जगतापजी आणि राठोडजी आणि तुम्हा सर्व सगळ्यांना नमस्कार. आपल्या इकडे जे स्टेजवर बसणारे डिग्निटरीज आणि आलेले माझे विद्यार्थी, त्याच्यातले मला वाटते माझ्या शाळेत पण आहेत जे मुलं आहेत, त्यांचे पालक बसलेले आहेत, त्यांचं पण स्वागत आणि बाकी जे बाहेर इतर गावातून आलेले आहेत त्यांचं पण स्वागत. आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जेव्हा तुम्ही असताना जेव्हा पाटील सर बाकी सगळ्यांनी जे छोटंसं झाड लावलं होतं, आज तुम्ही येऊन बघितल्यावर ते आज मोठं दिसत आहे. तर आपण याच प्रकारेनी हळूहळू त्या शाळेला वाढवत आहे. जसं आपल्या शाळेत आज रायफल शूटिंग आहे, आर्चरी आहे, प्रत्येक वर्गात CCTV कॅमेरे आहेत, स्मार्ट क्लासेस झाले आहेत आपले आणि गावात जे प्रयत्न आपण जे सिटीत
मिळतं ते आपण या गावात हळूहळू आपण हा एक वातावरण करते की याच्या कारणाने कोणी गाव सोडून बाहेर शिक्षण म्हणजे आपली शेती आपली घर सोडून बाहेर शिकणं म्हणजे त्यांना एक मला तेवढं पाटील सरांसारखं व्यवस्थित नाही बोलता येत मी तुटकं बोलेल पण मला एक मना व्यक्ती तुमच्यासमोर ठेवायचं होतं तर मी माझ्या वडिलांच्या त्यांच्या आशीर्वादाने सगळं प्रयत्न करून आज वाढवत आहे आणि त्यांचं म्हणजे एक दृष्टिकोन होतं की जेव्हा ते शिकत होते तेव्हा रुईला ते सुद्धा 11वी 12वी तिकडे शिकले कारण की अकोला बाजारला शाळा नव्हती आणि मी पण जेव्हा नागपूरला शिकायचो तर माझा शाळा माझ्या घराकडून 50 किलोमीटर दूर राहायची तर मला सकाळी 5 वाजता बसमध्ये बसून जावं लागायचं तर मी असेच एकदा बोललो पप्पा इतक्या दूर कशाला टाकलं बेटा शिक्षण घेण्यासाठी तुला कुठे पण जावं लागेल सकाळी उठावं लागेल त्यांनी मग त्यांची गोष्ट सांगितली की मी घरी बसून म्हणजे मी इकडून पैदल जायचो रुईला आणि ही मेहनत करून मी आज डॉक्टर बनलो आणि नंतर आपण शाळा टाकली आणि कशासाठी टाकली की आपले जे जवळपासचे गाव आहेत यांना त्रास नको व्हायला ही शाळा नागपूरलाही टाकू शकले असते ते पण ते न विचार करता त्यांनी आपल्या गावात शाळा टाकली आणि त्यांचं स्वप्न समोर घेऊन मी समोर चालतो आहे मला नक्कीच तुम्ही ओळखत नसणार मी त्यांचा मुलगा आहे लहान मोठा सॉरी आणि मी या प्रयत्नावर समोर त्यांच्या मदत करतो आहे त्यासोबत बरेच चेहरे आज नवीन बघायला मिळतात मला काही बघितलेले आहेत छान वाटतंय जेव्हा सगळे एकत्र आलेत आणि आज तुमच्या जे चेहऱ्यावर सगळ्यांना भेटून जे आनंद होत आहे हे मला असं वाटतं की हाच एक प्लॅटफॉर्म होता ज्या प्रकारेने तुम्ही सगळे येऊन भेटलेत त्यासाठी जे सगळे शिक्षक आहेत पाटील सर छकुले सर बानकर सर अजय हनुमंते यांनी मेहनत करून प्रयत्न करून त्यांचा वेळ देऊन आज प्रोग्राम तुमच्यासमोर त्यांनी मांडला आज नक्कीच आपलं आज दिवस जो होता तो कार्यक्रम मोठा होणार होता पण काही दृष्टिकोनामुळे त्यांच्यामुळे आज कार्यक्रम आपण तिकडे करू शकलो नाही आणि आज तुम्हाला या गोष्टीत गरमीत बसावं लागलं त्यासाठी माफी पण तुम्ही समजू शकतात की काही कारणामुळे आपण इकडे केलं तर सगळ्यांकडून मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो तुम्ही इकडे आले गौरव भाऊने जे काही आपणास सांगितलेलं आहे की या परिसरामध्ये इंग्रजी माध्यमांची जे गरज शिक्षण व्यवस्था असते त्या प्रकारची शिक्षण व्यवस्था आपल्या परिसरामध्ये त्यांच्या माणसाद्वारे माणूस म्हणजे ध्येयप्राप्ती म्हणून ते त्यांचे प्रयत्न चालू आहे तर या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे थोडेसे आपणास कारण जेव्हापर्यंत सायन्स आणि कॉमर्सची तुकडी नव्हती तेव्हापर्यंत माझा आणि विद्यार्थ्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता ते मला चांगल्या प्रकारे ओळखतात मीही त्यांना चांगल्या प्रकारे ओळखतो परंतु जेव्हा या तुकड्या आल्या कॉमर्स आणि सायन्सची तेव्हा कॉमर्सचे विद्यार्थी तर मला माझ्या पिरियडला उपस्थित राहतात त्यामुळे ते आलेले आहे आणि तेच खरे तुम्हा सर्वांपेक्षा माझे विद्यार्थी आहे बरोबर आहे तर असे अमोल अवथरे देवेंद्र पाईकराव निलेश जाचक उल्हास रहाटे चंद्रशेखर जोशी ज्या विद्यार्थ्याचं मी या ठिकाणी प्रथमतः नाव घेतो त्यांनी जर उभं राहिलं तर लोकांना कळते की कोणता विद्यार्थी मी आणखी डबल घेतो वाटल्यास तर या ठिकाणी अमोल अवथरे जो आपल्या अकोला बाजार येथील विद्यार्थी आहे तो सध्या कर्मचारी सुद्धा आहे माझे विद्यार्थ्यांना अमोल अवथरे हा देवेंद्र पाईकराव हा यवतमाळ येथे सध्या स्थितीमध्ये राहतो आणि मूर्तिकार आहे अतिशय चांगल्या प्रकारची कला त्याच्यामध्ये आहे आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी